नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. निहत्य ह वरती आघात, निहत्य धारत धावरती आघात, राष्ट्रा रावरती आघात, राष्ट्रान्न विसर्गाचा अर्धा उच्चार एक द्वितीयांश, का प्रीतिस त्या विसर्गाबद्दल हलंत स, का प्रीतिस स्याज स्यावरती आघात, जनार्दन नावरती आघात, पापमेवाश्रये वावरती आघात, पापमेवाश्रये दस्मान दवरती आघात, स्मावरती आघात, हत्वई हवरती आघात, तानात तायिनः, निहत्य धार्तराष्ट्रान्न म्हणा, निहत्य धार्तराष्ट्रान्न, निहत्य धार्तराष्ट्रान्न, निहत्य धार्तराष्ट्रान्न, राष्ट्रान्न राष्ट्रान्न, न, न निहत्य धार्तराष्ट्रान्न, निहत्य धार्तराष्ट्रान्न, म्हणा, निहत्य धार्तराष्ट्रान्न, छान, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्याज् जनार्दन, का प्रीतिस्या जनार्दन, का प्रीतिस्याज् जनार्दन, का प्रीतिस्या जनार्दन, का प्रीतिस्याज् जनार्दन, का प्रीतिस्या जनार्दन, छान म्हणताय म्हणा, का प्रीतिस्या जनार्दन, का प्रीतिस्या जनार्दन, परत एकदा, का प्रीतिस्या जनार्दन, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्याज् जनार्दन, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्या जनार्दन, छान म्हणताय म्हणा, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्या जनार्दन, छान, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्या जनार्दन, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्याज् जनार्दन, म्हणा, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्या जनार्दन, परत एकदा, निहत्य धार्तराष्ट्रान्न, का प्रीतिस्या जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान्, 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 छान म्हणताय, पापमेवाश्रयेदस्मान्, पापमेवाश्रयेदस्मान्, म्हणा, पापमेवाश्रयेदस्मान्, छान, पापमेवाश्रयेदस्मान्, हत्वैतानाततायिनः, हत्वैतानाततायिनः, येची प्रॅक्टिस केली आहे ना, हत्वैतानाततायिनः, हत्वैतानाततायिनः,
म्हणा. हत्वैतानाततायिनः छान. हत्वैतानाततायिनः हत्वैतानाततायिनः. बघा पूर्ण ओळ. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. छान म्हणा. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. छान. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. म्हणा एकदा. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. पूर्ण श्लोक बघा. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्याज्जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. म्हणा. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्याज्जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. छान म्हणा. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्याज्जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. छान. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्याज्जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्याज्जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. परत एकदा. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति स्याज्जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन. हे जनार्दन बघा, विशेषण बघा. लोकांचं दुःख दूर करणाऱ्या हे जनार्दना, का मी लढू? कारण मी लढून लोकांना दुःख होणार आहे. तू लोकांचं दुःख हरण करणार आहेस आणि या लढाईतून मी दुःख लोकांना देणार आहे. त्यामुळे होणार काय? उद्या तू माझ्या विरोधात उभा राहशील, कारण मी लोकांना दुःख देतोय. हा भाव आहे. जनार्दन या एका संबोधनातून तो ध्वनित करून जातोय. तर या धार्तराष्ट्रांना मारून आमची काय प्रीती होणार आहे? आम्हाला काय हवं असं साधणार आहे? पापम एव आश्रयेत. आणि हे करून आम्हाला भलं काही होणार नाही, आम्हाला आवडेल असं काही होणार नाही. केवळ पाप मात्र पदरी पडेल. पापम एव आश्रयेत अस्मान हत्वैतान आततायिनः. आम्हाला केवळ पाप, आम्ही पापभागी होऊ, पापाचा आश्रय आम्हाला करावा लागेल. एतान आततायिनः हत्वा. या आततायीन, जे आततायीन म्हणजे काय? आतत, रागाने, क्रोधाने, जिंकणं, मारणं या इच्छेने जे चालून येत आहेत असे आततायी. या आततायी लोकांना मारून, भले ते लढायला आम्हाला मारायला येत असतील,
पण त्यांना मारून काय बरं आम्हाला मिळणार आहे? पापच मिळणार आहे. त्यामुळे जर पापाचं भागी व्हायचं असेल तर त्या राज्यासाठी पाप कशाला, हा विचार फार महत्वाचा आहे हा. की त्या काळात राज्यापेक्षा धर्म हा फार महत्वाचा होता. राज्य भले पदरात पडेल, पण जर अधर्म त्यातनं पदरात पडणार असेल, पुण्य जाऊन पाप पदरी पडणार असेल, तर असं राज्य देखील नको, असं म्हणणारी लोक त्या काळात हयात होती.